तर मनसेच्या गुढीपाडव्या मेळाव्यासाठी नाशिक आणि पुण्यातले हजारो मनसैनिक मुंबईकडे आता रवाना झाले। नाशिकमधून 800 गाड्यांचा ताफा घेत हजारो मनसैनिक आता मुंबईकडे रवाना झाले। मनसेच्या मेळाव्यासाठी नाशिक आणि पुण्यातल्या मनसैनिकांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय। राज ठाकरेंचे विचार ऐकण्यासाठी मुंबईकडे रवाना होत असल्याची मनसैनिकांची भावना आहे। तर नाशिक आणि पुण्यातले मनसैनिक आता मुंबईसाठी रवाना झालेले आहेत। गुढीपाडव्या मेळाव्यामध्ये आज राज ठाकरे काय बोलणार याकडे खरं तर सगळ्यांचं लक्ष आहे आणि त्यासाठी राज्यभरातले मनसैनिक आता मुंबईमध्ये दाखल होत आहेत। नाशिकमध्ये आणि पुण्यातले मनसैनिक सध्या मुंबईकडे रवाना झाले आणि या सगळ्या मनसैनिकांमध्ये एक प्रकारचा उत्साह पाहायला मिळतो। Yeah.